तर 12वी परीक्षा केंद्राच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच आढळलाय। बुलढाणा शहरातली जिल्हा परिषद शाळेतील परीक्षा केंद्रावरील हा सगळा प्रकार आहे। खरं तर आजपासूनच 12वीची बोर्डाची परीक्षा सुरू होते। 12वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचा गलथान कारभार हा चव्हाट्यावर आलेला आहे। पिण्याचं पाणी आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने पालक संतप्त झालेत। केंद्र संचालकासह संबंधितांवर कारवाई करण्याची आता पालक मागणी करतात। बुलढाण्यामधला हा सगळा प्रकार आहे। हे दृश्य आपण पाहू शकतोय। दारूच्या बाटल्या सुद्धा या परिसरात, शाळेच्या परिसरात जिथं केंद्र आहे, जिथं परीक्षेचं केंद्र आहे त्या परिसरात पडलेल्या दारूच्या बाटल्या सुद्धा आपण पाहू शकतोय। तर मुलांना मात्र पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची व्यवस्थित सोय नाही आणि त्यामुळे आता पालक कारवाईची मागणी करतात। प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। संदीप, खरं तर 12वीचं वर्ष हे अत्यंत महत्त्वाचं असतं। विद्यार्थी वर्षभर तयारी करत असतात आणि त्यानंतर मग परीक्षेच्या दिवशी जर असं केंद्र आलं तर विद्यार्थ्यांचा हिरमोड सुद्धा होतो, तसंच आणखी सुद्धा बऱ्याच गोष्टी घडू शकतात। पालक आता आक्रमक होत आहेत। अगदी बरोबर आहे विक्रांत, कारण आज 12वीचा पहिला पेपर आहे। या पहिल्या दिवशी शिक्षण विभागाचा हा भोंगळ आणि गलथान कारभार चव्हाट्यावर या ठिकाणी आलेला आहे। बुलढाणा शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलमधील हे परीक्षा केंद्र आहे आणि या परीक्षा केंद्रावर पालक आपल्या पाल्याला घेऊन त्या ठिकाणी परीक्षेसाठी गेले होते, परंतु 15 मिनिटं आधीपर्यंत त्या ठिकाणी कुठलीही स्वच्छता करण्यात आली नव्हती आणि या परीक्षा केंद्राच्या संपूर्ण परिसरामध्ये दारूच्या बिअरच्या रिकाम्या बॉटल ज्या आहेत त्या ठिकठिकाणी खच या बॉटलचा पाहायला मिळाला। मुलींसाठी खरं तर स्वच्छतागृह, वर्ग खोल्यांमध्ये पंख्याची व्यवस्था, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अशा संपूर्ण व्यवस्था जी आहे ती करणं शिक्षण विभागाकडून अनिवार्य होतं। मात्र कुठलीही त्याची व्यवस्था जी आहे ती शिक्षण विभागाकडून करण्यात आली नव्हती। त्यामुळे पालकांमध्ये जो आहे तो प्रचंड रोष पाहायला मिळाला आणि संबंधित केंद्र संचालकांना जबाबदार कर्मचाऱ्यांवर या ठिकाणी कारवाई करण्याची अशी मागणी जी आहे ती पालकांकडून करण्यात आलेली आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।